नाथबाबा जे भागवत सांगतात ते भागवत काय शास्त्र आहे, अर्थात सांगणाऱ्याच्या वाणीला ती धार आहे. तया माझी या सत्यवादाची तप वाचा केले बहुत कल्प, म्हणून हे फळाचे महाद्वीप पातली प्रभू. ज्ञानोबारा म्हणतात माझ्या मुखातून ज्ञानेश्वरी सारखं गीतेवर असणारं शास्त्र सांगण्याचा योग आला, तो म्हणजे तुमच्या सद्गुरुनाथाच्या आशीर्वादानं तो योग आलाय. माझ्या समोर बसलेले तुम्ही महिषाची मूर्ती, मी तुम्हाला अर्चित असे भक्ती, तरी बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की. ज्ञानोबा म्हणतात की तुम्ही भगवान शंकर आहात. महेश म्हणजे कोण? शंकर आहात. म्हणजे बघा ज्ञानेश्वरी सांगत असताना ऐकणारे जबाबदार श्रोते होते आणि म्हणून ज्ञानोबांना त्या सांगण्याचा अधिकार प्राप्त झाला. वक्त्याचा अधिकार श्रोत्यावर अवलंबून आहे. वक्त्याचा अधिकार कोणावर अवलंबून आहे? श्रोत्यावर अवलंबून आहे. वक्ता तो वक्ता नोहे श्रोते नवीन. श्रोता जितका अधिकारी असेल तितका वक्ता त्या ठिकाणी अधिकारी ठरत असतो. कारण वक्त्याच्या असणाऱ्या आशीर्वादानं, वक्त्याच्या मिळणाऱ्या सामर्थ्यानं, आपल्या श्रोत्याच्या मिळणाऱ्या सामर्थ्यानं वक्त्याला बोलता येतं. ज्ञानोबांनी सांगितलं मी फक्त एकच गोष्ट केली, एक तप केलं. कोणतं तप केलं? फक्त खरं बोलण्याचं तप. सत्य. सत्य वाणीतून काढायला त्रास होत नाही, पण काढणाऱ्याला त्रास झाल्याशिवाय राहत नाही. कारण सत्य परेशान होत आहे. सत्य काय होत आहे? तुम्ही खरं बोलले की परेशानी कोणाची होती? बोलताना होत नाही, पण बोलणाऱ्याची होती ना. खरं बोलणाऱ्याची परेशानी. सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही. सत्यमेव जयते. सत्याचा विजय होतो, पण बोलणाऱ्याला तेवढा दम निघला पाहिजे. बोलणाऱ्याला तेवढी कळ काढता आली पाहिजे. सत्य बोलण्याची ताकदच एवढी आहे महाराज की त्या सत्य बोलण्याच्या सामर्थ्यानं ते जे बोलतील ते शास्त्र होतं. तयाची विसाट शब्द सुखे म्हणो येती. आणि म्हणून अलौकिक जगामध्ये आत्ताच महाराजांची चर्चा झाली की आपण जन्माला आलो थोडं लेट आलो. लेट म्हणजे ज्ञानोबारांनंतर, तुकोबारा नंतर, श्री संत दत्तू महाराजा नंतर, श्री संत गजानन महाराजा नंतर, श्री संत सखाराम महाराजा. ही मंडळी अगोदर आदर्श घालून गेली. जर संत या जगात अवतीर्ण झाले नसते तर कदाचित माणूस म्हणून आम्ही जगलो सुद्धा नसतो. आम्हाला माणूस म्हणून जगण्याचं ज्ञान देणारा वर्ग या भूतलावर आपल्या अगोदर होऊन गेलाय. देवाचा मार्ग दाखवून गेले. ते मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संतते, देण्याची पंथी चालू जाता न पडे गुंथा कुठे काही. असा मार्ग सचळ करत गेले, मोकळा करत गेले. दुस्तरच होता तो. मोडून या वाटा दुस्तर चाले राज्यभार. त्यांनी असं केलंय की जे काय कठीण गोष्टी होत्या त्या मोकळ्या केल्या. कर्म नाही करता येत, नका करू. यज्ञ करता येत नाही, नका करू. योग करता येत नाही, नका करू. तुम्हाला ज्ञान संपादन करता येत नाही, नका करू. पण एक मात्र तुम्हाला करता येतं, आणि ते जर कोणतं असेल, कलियुग मागे
विचारल्यानंतर आपला गैरसमज होतो की फक्त हे जे चाललंय या विषयामध्ये यालाच काय म्हणतात, कीर्तन यालाच म्हणत नाही, हे प्रतिकात्मक कीर्तन आहे. पण ओरिजिनल कीर्तन, स्वरूप कीर्तन तुम्हाला ज्ञानदेवा मौन जपमाला अंतरी धरून श्रीहरी कधी मधी ते करता येतं, म्हणून सांगितलं सदा करता येतं ते कीर्तन. कीर्तन म्हणजे भगवंताचं नामस अखंड खंडेना जीवन रामकृष्ण याला कीर्तन म्हणतात. हरिमुखी म्हणा याला कीर्तन म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात जे अहोरात्र करता येतो तो परमार्थ. आमचे गुरुजी सांगायचे जो नेहमी करता येतो तो परमार्थ आणि कधी कधी करावा तो संसार. कारण संसाराला फळ नाही, तुम्ही कितीही केलं तरी त्याला काय नाही, फळ नाही. आणि परमार्थाला फळ आहे. ज्याला फळ आहे ते रोज करावं माणसाला, का ज्याला फळ नाही ते रोज करावं. ज्या झाडाला फळं येतात ते झाड लावा का निष्फळ झाड लावा. फळं येतात ते झाड आपण लावले पाहिजे. म्हणजे पुढे तुम्हाला त्या वाढीनंतर म्हणा त्याला येणाऱ्या फळानंतर चाखायला चोखायला किंवा खायला मिळतील ती फळं लावली पाहिजेत, ती झाडं लावली पाहिजेत. परमार्थ हे असं फळ आहे की त्याला शेवट आहे आणि त्याला फळ आहे. पण संसाराला मात्र फळही नाही आणि संसाराला शेवटही नाही. विठाला पण ज्याला शेवट नाही, ज्याला फळ नाही तो संसार. तो कर्मानं मिळाला म्हणून करायचा, पण करण्याकरताच देह मिळाला म्हणून जो करायचा तो परमार्थ आणि तो मात्र अखंड करता येतो. त्याला अखंड म्हणतात. ते सतत केलं पाहिजे. जे हिताचं आहे ते नेहमी करावं आणि जे फार हिताचं नाही त्याला कधी कधी स्पर्श केला तरी. आपण पुरणपोळीच्या जेवणामध्ये आपल्याकडे पुरणपोळीच म्हणतात, त्याला सहपदार्थ असतात काही त्या पुरणपोळीच्या पोळीला. काय सहपदार्थ कोणते असतात? आमच्याकडे एका पदार्थाला गुळवणी म्हणतात आणि एका पदार्थाला आमटी म्हणतात. आपल्याकडं त्या कोकणामध्ये एका पदार्थाला सरकावणं म्हणतात, एका पदार्थाला दटावणं म्हणतात. इकडं गुळवण्याला काय म्हणतात तुमच्याकडं? चिंचवणी आहे का? हे सहपदार्थ आहेत. मुख्य पदार्थ पुरणपोळी आहे आणि सहपदार्थ दोन आहेत. मला सांगा ते जे मला अर्थ बरा वाटतो जरा सरकवण्याचा, त्याच्यामध्ये कोरडी जर पोळी खाल्ली तर घशातून सरकत नाही आणि तिचं त्या दुधात टाकून खाल्ली तर मग सरकायला सोपी जाते. आणि गोड जास्त माणसाला खाता येत नाही, तोंड माणसाचं फिरतं, म्हणून तोंडाला पुन्हा चवीवर आणण्याकरता त्याला काय घेतात, पुन्हा ते आमटी म्हणतात. आमच्याकडे तिकडे दट्टावर म्हणतात. त्याचा दट्टा बसला की पुन्हा खावा वाटतंय माणसाला सरकावून. सार आमच्याकडे आमटी, तिकडे दट्टावून आणि त्या गुळवण्याला चिंचावणं म्हणतात तुमच्याकडे. अहो भाषा जरी बदलली तर पदार्थ मात्र एकच आहे. मला सार भाव सांगायचा त्याच्यात कोणता तो पहा. सहपदार्थापैकी मुख्य आहारामध्ये पोळी पोटात घालायची आपल्याला किंवा त्याचं जेवण पोटभर करायचं पोळीचं. पण पोळी ऐवजी आपण जर नुसता सारच केला तर सारा आपल्याला नीट बसू देईन का? सकाळी रोजच्या पेक्षा लवकर उठवल्याशिवाय. म्हणजे हा मुख्य पदार्थ नाही, पण अमुख्य पदार्थाला प्रधान क्रम दिला आपण, त्यानं आपली फजिती केल्याशिवाय तू राहत नाही. म्हणून मुख्य परमार्थ आहे आणि त्याला जोडीला असणार कसं आहे? संसार आसोडी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र भारी सदा. साधू संतांनी समाज मनाला काय पचेल, काय रुचेल, काय शक्य होईल याचा अभ्यास करून उपदेश केलेला आहे. कामामध्ये हे जर ऐका वाटतं की नाही माणसाला? काम सोडून राम म्हणा म्हटल्यावर महाराज तुम्ही तुमचा राम जा घरी, आमचं काम सोडून राम कामामध्ये काम काही म्हणा. मग लोक बसतात. बरं बरं आपल्या शक्यतेसारखं सांगतात महाराज. संसारात राहूनच म्हणतात, ते काही सोडून म्हणत नाही. तर अंगाला राख लावा, दाढ्या वाढवा, जटा वाढवा, भगवे करा, वनात जा, लिंबाचा पाला खा आणि मग जेव्हा भेटल तर पहा. लोक म्हणतील तू पाला आणि तुझी दाढी आणि तुझे भगवत
आणि तो वन तो पाच बैस आम्ही आमचा संसार करीत बसतो. लोकांना हे पचत नाही. लोकांना थोडं पचासारखं द्यावं लागतं. कारण चांगलं कळाल्याशिवाय चांगलं सांगून सुद्धा फायदा. माणसाला पवनं कुठं शिकाव. नवीन विषय काय हो. पवनं कुठं शिकाव. पाण्यात. पवनं कुठं शिकाव. बर पाण्यामध्ये पवनं आल्याशिवाय जाव का बिगर पवण्याचं जाव. ज्याला पवनं येत नाही त्याला धोका आहे की नाही. ज्याला पवनं येत नाही त्याला धोका आहे. मग पवनं गादीवर शिकाव का. पवनं शिकायला सुद्धा पाण्यातच जाव. आणि पवनं असल्याशिवाय पाण्यात जाऊ. पण त्याला सारासारी विचार आहे. येत नाही तोपर्यंत इतक्या पाण्यातच राहा. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इतक्या पाण्यातच राहा. आणि चांगलं पोहणं आलं की मग जास्त पाण्यात गेलं तरी भेव नाही. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हरिपाठ करा. तोपर्यंत कीर्तन ऐका. टाळ घ्या. आणि चांगलं कळायला लागल्यानंतर चांगला अभ्यास झाल्यानंतर 10,000च्या खाली कुठं जाऊ नये. आणि तुम्ही सुद्धा 2,000च्या कमी जायचे सारवाला. महाराज काय अवघड झालं. कीर्तन असलं एखाद्या यजमानाचं म्हणतो महाराज कीर्तन करायचं त्याला काय करायला लागलं. खोजाला विचारलं तुला किती तेल लागेल. ते म्हणतो 2. काय झालं विचार तुला किती तेल लागतं. ते म्हणतो 2. महाराजाला विचार तुम्हाला किती तेल लागेल. ते म्हणतो 15. तो करणारा माणूस म्हणतो आपल्या आवाक्याच्या बाहेर गेलं झालं की नाही ते तेल. त्याला बी शक्य झालं पाहिजे. आपल्याला बी ते आपल्या बी अंगावर नाही आलं पाहिजे. काय करायचं कीर्तन करायच्या. आणि त्याला बी जास्त डोक्यावर वजन झालं नाही पाहिजे. असा मधला मार्ग काढाला. पण नवीन पिढी इतकी पुढे गेली आता. ते म्हणतात महाराज तुमचा काळ गेला टायर घासायचा. आता आम्ही टायर घासले असं त्यांचं मत आहे. आता तसं राहिलं नाही. आता हेलिकॉप्टरनं सुद्धा जायचं ठरलं तर लोक खर्च करायला तयार आहे. ही ओव्हर कॉन्फिडन्स झाला त्याचा. इतकं अति करू नये. कारण अति झाल्यानंतर त्याची भविष्यामध्ये काय होते माती होत असते. पचल असं खाव आणि रुचल असं बोला. मी काय सांगत होतो कशा करता सांगत होतो तुम्हाला. माझा विषय मूळ विषय काय होता की ज्याला पचन ज्याला शक्य होईल असा उपदेश करावा. एकादशी करायला सांगितलंय का महाराजांना. मग कशी सांगितली. आदल्या दिवशी एक टाइम जेवायचं. एकादशीला पाणी सुद्धा प्यायचं. मग फराळाचा विषय संपला. आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या पुढं एकदा जेवायचं. पुन्हा जेवायचं. किती दिवस माय म्हणे त्याचं 3 दिवस. ऐकणाऱ्यानं घेतलं ऐकून. आणि महाराजांनी विचारलं जमतं का. महाराज तुमचं आमचं काय जमाचं मान नाही. सोयरीक जमायचं असेल तर जुळती मिळती पाहिजे. इतकी कठीण एकादश. तुमची एकादश तुम्ही पंढरपूरलाच राहा. कारण गावाकडे येऊच नका. ही फक्त पंढरपूरला करता येईल. ही काही इकडे करता येते ग्रामीण भागामध्ये. पण महाराज हुशार होते. महाराजांनी सांगितलं बाबा तशी नसन करता येत तर त्याच्यात आपण सवलत घेऊ. हे आरक्षण नाही का. मार्क कमी पडले तर सवलतीचे 2 वाढून घेता येतात. आपल्याला 3 वाढून घेता येते. जर समजा फेल व्हायचा टाइम आला तर आरक्षणाचा फायदा असा होतो. सवलतीचा फायदा असा होतो. मग सवलत काढली त्याच्यामध्ये मागं पडेल पुढे आणा करता. सवलत कशा करताय मागं पडेल पुढे आणा करता. तर सवलत अशी काढली की तुला हे जमत नसेल तर पाणी पिऊन कर. त्याने सांगितलं पहिल्या दिवसापासून सांगा. बरं ठीक आहे. एकटं जाऊन जमत नसेल ना दुपारा जेव संध्याकाळी जेव आणि उद्या एखादच म्हणून जाणं जादा जेव. आणि बाईला माहित राहतो एक खादाडी ती संध्याकाळच्या जेवणामध्ये काळजी घेते. घ्या ना तुम्हाला उद्या एकादशी. घ्या ना तुम्हाला उद्या एकादशी. घ्या ना तुम्हाला उद्या एकादशी. घ्या ना तुम्हाला. तिला माहिती सकाळी पुन्हा भाकर मागतं. या जमणी करत नाही खायचा. बाईला माहित राहतो ज्याचे त्याचे माणसं ज्याला त्याला माहित राहते. दुसऱ्या नुसते पाहून घ्यावं. कोणी कोणाला माहित राहते ज्याच्या त्याला. मग महाराजांनी त्याला सवलत काढली. आदल्या दिवशी तुला जे जेवायचं ते जेव. एकादशीला नाही तसं उपाशी राहतायत. पाण्यावरून राहा. पाणी पिऊन पाण्यावर एकादश कर. महाराज जमणार नाही. बरं जमणार नाही दूध पिऊन कर. म्हणले दुधावर जमणार नाही. फळं खाऊन कर. म्हणले फळावर जमणार नाही. मग फराळ करून कर. साबुदाण्याची खिचडी काय. म्हणले अजून काही पुढं आहे का तुमच्या शास्त्रामध्ये. भगरीचा भात करून आमटी करून संध्याकाळी ते खाऊन कर. म्हणले अजून काही सुधारणा आहे का. हा भगर तळायची पीठ करायचं भाकर टाकायची एखादी बटाट्याची आलूची भाजी करायची. 2 एकच आहे आणि खायचं. आणि म्हणले अजून काही पुढं. म्हणले आता फक्त माती खायची शिल्लक राहिला. त्याचं दुसरं काय. सुधारणा माणूस करत असताना तुम्हाला जर मार्ग सवलतीचा दाखवला तर सवलत घेणाऱ्याला आकार राहत नाही किती सवलत घ्यावं म्हणून. एखादं फक्त निराहार करता येत नाही म्हणून थोडा आहार घ्यायचा परवाना आपल्याला मिळालेला आहे. महाराज त्याची इतकी सुधारणा झाली का सांगा तुम्हाला. इतकी सुधारणा झाली एकादशीची
असं वाटतं रोजच राव. इतकी सुधारणा झाली. आमच्या लहानपणी एखादंच करायचं असले तर काहीच नव्हतं भेटत. त्यांनाच एखादंच करा. लोक म्हणायचे भेटत नाही ना करू नये, आणि करायचं असेल तर कशाची आशा करू नये, मोकळं राव. आणि काही माणसं तसे आजही आहे की एकादशी दिवशी ते काही खात नाही, काही पेत नाही, दूध नाही, चहा नाही, काफी नाही, फराळ नाही, काहीच नाही. आणि खरी एकादश आहे. पण हे आपल्याला करता येत नाही म्हणून निवृत्तीशास्त्र पचण्याकरता, निवृत्तीशास्त्र पचण्याकरता प्रवृत्तीशास्त्र संत सांगतात अगोदर. म्हणून प्रवृत्तीतून निवृत्तीत जायचं आहे. पण प्रवृत्ती जर झाली नाही तर निवृत्ती सुद्धा जाता येत. कीर्तन कळाल्यावर कीर्तनात जाव. बरोबर आहे. कीर्तन कळाल्यावर कीर्तनात जाव. आणि कीर्तन कळण्याकरता का तमाशात जाव. कीर्तन कळाल्यावर कीर्तनात हे जर खरं असलं तर कीर्तन कळण्याकरता कुठं जाव. कळू का न कळू पण सुरुवात तर करा. आम्हाला काहीच कळलं नाही कळलं आज, उद्याचं कीर्तनात कळलं, उद्या काही कळलं नाही, परवाचं कीर्तन कळलं, यंदा 10 दिवस कीर्तन ऐकलं काहीच कळलं नाही, पुढच्या वर्षी कळलं. सुरुवात तर करा. सुरुवात केल्यानंतर निश्चितच काही ना काही मार्ग दिसल्याशिवाय राहत नाही. कळण्याकरता काय होते प्रवृत्त व्हा. आणि एकदा प्रवृत्त झाल्यानंतर मग निवृत्तीचा आपल्याला काय होईल आणि आपल्या जीवनामध्ये वृत्तीमध्ये तो भाव तयार होईल. आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये केवळ निवृत्ती आहे ते या जगातले संत आहे. आणि केवळ प्रवृत्ती आहे तुम्ही आपण जीव आहोत. आणि ज्याला प्रवृत्ती नाही, ज्याला निवृत्ती नाही, तो या जगातला देव आहे. विठाला देवाच्या नावानं जो परिणाम होतो नामधारकाच्या जीवनामध्ये, तोच परिणाम देवाच्या चरणाचे अनन्य होतात ते सेवा करणाऱ्या संतांच्या नामानंही त्या नामधारकाच्या जीवनात परिणाम होतो. तो काय परिणाम होतो, काय बदल होतो, काय फायदा होतो, काय लाभ होतो, हे जगद्गुरु तुकोबारांच्या बाबतीमध्ये बोलत असताना रामेश्वर शास्त्री अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कोणी म्हणून केला पहिला दिवस. महाराजांनी सांगितलं महाराज ही एवढी पुण्यभूमी आहे, आज सुरुवात म्हणून सोडा, पण नंतर ही जागा पुरत नाही बसायला. अशी या ठिकाणी जनता येते, जनसागर उसळतो. अर्थात
ही संतांचे उपकार आहे. हे कोणाचे उपकार आहेत? संतांचे उपकार आहे. तसे आई वडिलांचे उपकार देह जन्माला घालून आपल्याला लहानचं मोठं करण्यासाठी आहे. तसं संतांचे उपकार या देहाला संस्कृती देण्याचे उपकार आहेत. माणूस म्हणून जगण्याचं मार्गदर्शन करण्याचे उपकार आहे. तुम्ही संत माय बाप कृपावन कायमी पतित कीर्ती म्हणून अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जीवन जीव. मला सांगा, श्री संत गजानन महाराज जर शेगावला नसते, आज आमची पाटला चर्चा झाली, देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, खामगाव लक्षात येत नाही, बुलढाणा लक्षात येत नाही, अकोला लक्षात येत नाही, अमरावती म्हणून कोणाच्या ध्यानात येत नाही, पण शेगाव म्हटल्यानंतर एका क्षणात सगळ्याला लाईट लागून जातो. लोक त्याला ओळखतात, त्या गावाला. आपली ओळख आपल्यामुळं नाही, आपली ओळख संतांमुळं आहे. आणि ज्यांच्यामुळं आपली ओळख तयार होते, माणसानं त्या ओळखीला विसरू नये. आणि म्हणून देवाचं नाव घेतलं तरी बिघडत नाही, पण देवाच्या आवडीचा असणारा जो भक्तवर्ग आहे, त्यांचं नाव घेतलं की जीवनाचा उद्धार होण्यात तर काही कसरच नाही महाराज. पण आपण संताचं नाव घेतलं की देवाला बरं वाटतं. आपण संताचं नाव घेतलं की देवाला बरं वाटतं. काय तुम्ही एखाद्या 2 वर्षाच्या लेकराला चांगलं म्हणा, एखाद्या बाईचं लेकरू आहे 2 वर्षाचं, त्याला चांगलं म्हणा, बाई म्हणते घ्या ना चहा. ती चहा न पाजणारी बाई, पाणी न पाजणारी बाई, पण तुम्हाला फक्त तोंडानं चांगलंच बोलावं लागलं, काही बिघडलं? ताई काय सुंदर लेकरू आहे, गोरं गुमट आहे, ते कसं काय असतं, तुम्हाला काय करणं आहे? माणसानं जेणेकरून बोलण्यातून आपल्याला मनस्ताप होणार नाही असं बोलू नये. चांगलं म्हणायला पैसे लागतात का? चांगलं म्हटल्यानंतर चांगलं बोलले असं म्हणतात लोक. तुम्ही नुसतं लेकराचं वर्णन करा, बाईला तुम्ही काहीच विचारू नका. बाई त्या लेकराला चांगलं म्हणल्याच्या बाबत तुम्हाला भाऊ म्हणते, पाणी पाजते, चहा पाजते. देवाच्या भक्ताला जर तुम्ही सेवा केली, देवाच्या भक्ताचं नामस्मरण केलं, तर देव त्या ठिकाणी प्रसन्न होतो, देव प्रसन्न होतो. देव प्रसन्न करण्याची ही गुरुकिल्ली आहे. देव प्रसन्न करण्याची काय, तुम्ही कोणत्याही मंत्र्याकडे जर मोकळं जायचं असलं तर मंत्र्याला विचारूच नाही, देवा साहेब मी तुमच्याकडे कधी येऊ. त्याच्या जवळचे कोण असतात? जे जवळचे असतात. त्यांचा आपला जर परिचय बरा असला तर कोणीच नसताना कधी यावं तोच फोन करतो, आता कोणीच नाही, येऊन जाय, तो काम होऊन जाईल. जे न होणारं काम जर करायचं असलं तर कोणा देखत होतं कधी नेम मोडून तोडून करायचं असलं एखादा तर त्या पिये मुळे आपलं मंत्र्यानं काय केलं. तसे संत त्या देवाचे पियेच आहे. एकदा का संतांनी सांगितलं की याचा उद्धार करावाच लागतो, देव नाही म्हणू शकत. ते नियमात नाही बसलं तरी बसवावं लागतं. नसलं बसत तर त्याच्यात एक अधिकार असतो त्या सरकारी क्षेत्रामध्ये, विशेष बाब, त्याला काय म्हणतात, विशेष बाब म्हणून हे काम करण्यात आलं. आता मला सांगा, वाल्याचा उद्धार होण्यासारखी परिस्थिती होती का? तो उद्धार करावा अशी परिस्थिती होती का? फक्त नारदानं सांगितलं याचं मागचं पाहू नका. आता तो काय करतो, एवढं ध्यानात करून त्याचा पुढचा काय करा, उद्धार करा. नुसता उद्धार केला आणि रामानं, कोळ्याची कीर्ती वाढली ग. शब्दाला महत्व आलं महाराज. याचा उद्धार केला पाहिजे. वास्तविक नारदाला त्यानं बांधून ठेवण्याचं नियोजन केलं. ए काय असेल ते इकडं
नारदानं सांगितलं आमच्याकडे पाहिजे असलेलं धन तुझ्या काय कामाचं नाही, आमच्याजवळ चिपळ्यात बी नाही, घेतो ते तुझ्या काही कामाचं नाही, मला बोलू नको, मला शिकवू नको, तुझ्याकडचं धन आण. नारदानं सांगितलं धन सोडल्यामुळं जमलं आमचं एवढे. धनाला चिटकला असतो तर ही चिपुळी राहिली नसती, विना राहिला. खोटं बोलू नको. पण नारदाच्याच मनात दया निर्माण झाली की ह्यो सुधारणार नाही. आता या निमित्ताने त्याची आपली गाठ झालेली आहे. महाराज परीस स्पर्श करणाऱ्या धातूची जात पाहत नाही. मग लोखंड असू द्या, पितळ असू द्या, तांबा असू द्या, जो असेल तो धातू परीस फक्त एकच करतो, काय करतो? सोनं करतो. संत हे त्याची जात पाहत नाही, त्याची परिस्थिती पाहत नाही, त्याच्या अंतःकरणातला भाव बदलतात. आणि भाव जर तो त्या भगवत प्राप्तीसारखा जर झाला तर त्याचा काय करतात? उद्धार करतात. आपणासारखे करीती तक्रार नाही संकट असं आहे, माणसं सुरुवातीला जेवढे चांगले भेटत नाही. पण माझं नशीब चांगलं, आज गुरुजी आहे, वाजवणारे म्हणणारे चांगले, उद्या कशी रीत मला माहित नाही, पण आज मात्र माझ्या मनासारखे आहेत सगळे. असं वाटतं फटफट होसर बोला. पण पुन्हा या गावातले सगळे म्हणतील याला कीर्तन देऊ नका, याला सुमार नका उरलं कीर्तन करा म्हणून. त्याला सुमार आहे, त्याला सांगताना पण डबल तुम्ही, त्याला माप असेल तर नाही टायमाटोमाचं. आणि आपल्याकडे तर धर्म संकट असं आहे की 8:30ला सुरुवात झाली असते तर बराबर 10:30 मोकळं केलं असतं तुम्हाला. पण आता कवर मोकळ करू मला महाराज सांगितलं, आता तुमच्या मनावर आहे का मोकळ करायचं. पण ठीक आहे, अधिकार जरी तुमच्याकडे माझ्याकडे असला तरी त्याचा गैरवापर करता कामा नाही. आपल्याला 11 वाजेपर्यंत बोलायचं आहे, कारण 9:30 आपली सुरुवात झाली. 10:30 आपला निर्देशित टाईम आहे. पण आज एक सुरुवात म्हणून थोडासा अर्धा तास मागे पुढे होऊ शकतो आणि होत असतो. सुरू पहिल्या दिवशी सगळ्याच गोष्टी जमवता 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 वेळ काळ मागे पुढे होतो. आणि त्या दृष्टीनं संत हे त्या जीवनाला काय करतात? एक विशेष अशा परमार्थाची दिशा देतात. असे या जगातले संत. देवाला संतांचं नाव घेतल्यानंतर आवडतंय, त्याचं नाव घेतल्यानंतर जितका तो भक्त त्याला आवडतो. देवाशी आवडे ऐका तो प्रकार नामाचा उच्चार, हे जसं त्याला आवडतं तसं त्याला याच्यापेक्षा संतांचं, देवाचं, भक्ताचं नाव जर घेतलं तर त्या देवाला देवाचं नाव घेतल्यापेक्षा जास्त आवडतं. आणि जे जास्त फळ देतं असे पिकं घ्यावा, जास्त आवरेजला अशी पिकं घ्यावा, आवरेज कमी येत अशी पिकं घ्यावा. शेतकऱ्यानं ज्याचं उत्पादन चांगलं आहे, भरघोस आहे, ते पीक पेरावं. संतांचं नाव घेतल्यानंतर तुमचा गुणदोष पाहिला जात नाही, तुमचं काहीच पाहिलं जात नाही. जसा असेल तसा त्याचा उद्धार करावा असा आदेश देवाला संत देतात. म्हणून संतांचं नाव घ्यायचं. मग काय नाव आहे संतांचं? एक तुकाराम नाव आहे. तुकाराम. अनेक संत होऊन गेले, अनेक त्या संतांची नाव आहेत. पण त्यातील एका संतांच्या नावाबद्दल बोलायचं आपल्याला. तुकाराम तुकाराम नाम घेता. ऐकणाऱ्या पुढे प्रश्न पडतो की हे संत तर आमच्यासारखे प्रापंचिक आहेत आणि प्रापंचिक माणसाच्या नावाला एवढा महिमा प्राप्त होणं कठीण आहे. मला सांगा, आपल्याला जर सत्यातले महाराज चहा घ्यायला जर घरी न्यायचे असले आपल्याला, तर आपल्या नावाचा किती प्रभाव आहे? आपल्याला सल्ला घ्यावा लागतो आधी. कोणाचा? गृहमंत्र्यांचा. त्याने जर यश म्हटलं तर चला महाराज चहा घेऊ. बऱ्याच लोकांना यश सुद्धा मिळत नाही. यश म्हणजे तेवढी त्यांची पावर नसते. मग तो काय करते? बाहेरच्या बाहेरच कट होते महाराज घरी. अरे तुम्ही चहा प्यायला महाराजाला घरी नेऊ शकत नाही. एवढं जर तुमचं वजन घरात नसल तर कोरडे रिपवून मरण भले परी काय अवकाळा ऐसी. महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा तो संसार न केलेला बरा. खरं म्हणजे संसार करणं बरा नाहीच, फक्त परमार्थ करता संसार करायचा. विठाला विठाला. तुकाराम महाराज म्हणतात, गड्या हो, या देहाला लागणारं अन्न वस्त्र निवारा एवढ्या गोष्टीची गरज पूर्ण होण्याकरता करा प्रयत्न.
तिथून पुढे जे करसान ते तू खरं कारण होईल. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. पण करण्याचं मुख्य साधन जर काय असेल तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. पण ते आमच्यासारखे संसारिक होते. संसारिकाच्या नावाला एवढा प्रभाव कसा तयार होईल? काय प्रभाव आहे? नाम घेता. हे नुसतं ऐकायचं पण का अनुभव. मरण म्हटलं की आपण घाबरतो. बरीच माणसं म्हणतात मी कोणालाच घाबरत नाही, मी कोणालाच घाबरत नाही. का मरणाला घाबरत नाही? माणूस मरणाला घाबरतो. राजा असू द्या तोही घाबरतो, रंग असू द्या तोही घाबरतो. मरण हे कोणाला आवडत, आणि जे आवडतच नाही ते अजूनही टाळता येत. चला माता का श्रीमंत माणूस आहे, त्याला कशाचीच कमी नाही म्हणून त्याला कोण हातच लावला नाही जमात. बरं काही फरक केला जरा. सगळ्या गोष्टी कमी अधिक झाल्या, बदलल्या, पण त्याच्या नियमात काही बदल झाला. त्याला जेव्हा उचलायचं जेव्हा न्यायचं तेव्हा ते होतच, तेव्हा तर मरण येतच. पण तुकाराम महाराजांच्या नामाला असा महिमा आहे. नाम घेता कापे. तुकाराम महाराज म्हणतात मरण माझे मरून गेले मज गेले काळे खादला हा अवघाची आकार उत्पत्ती संहार घडामोडी. तो काळ म्हणजे एखाद्या राम्यात एखाद्या घरच्या रामाकडे नाही, तो फार प्रभावी आहे. निहाळी पाक एवढा पसरला से चवडा करुणिया माझी वडा आकार गज. पण जगाला काळ खाणार आहे. जगा काळ खाय आम्ही. जगाला काळ जरी खात असला तरी आमच्या करता तो आमच्याकडे येऊन सेवा करण्याची काय करतो? अपेक्षा करतो. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे. तो सेवा करण्याकरता येतो. आणि जो काळ तुकोबाराच्या घरी सेवा करण्याकरता येतो तो काळ मात्र तुकाराम तुकाराम नाम घेता. हे त्याचं फळ आहे. मरण भलं करणं, मरण शेवटचं मरण. आमचे गुरुजी सांगायचे माणसाने एकदाच मरावं. गुरुजी ऐकणारे म्हणतील महाराज काही टाकून टुकून येईल नाही, मग काय दोनदा दोनदा मरतात का माणसं? आपण पावलोपावली मरतो, आपण पावलोपावली मरतो, क्षणाक्षणाला मरतो. एकदा मरण त्यालाच येतं की जो दुसऱ्या करता जगतो, आणि रोज तोच मरतो की जो स्वतः करता जगतो. विठ्ठल संत हे जगा करता जगले आणि म्हणून जगामध्ये अमर झाले. तुका म्हणे का मरणे उत्तमाचे नाही. आणि एकदाच मेले त्यांचं धन शिल्लक राहतं. कोणतं धन? कीर्ती धन. की उत्तमची उरे जोरी
चंद्र जोवरी सूर्य जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घटस्थिरू. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे संतांची नाव आहेत मला. आणि म्हणून अशा अमर कीर्ती असणाऱ्या संतांच्या नावाचा उद्घोष माणसानं केलं पाहिजे. माणसाच्या जीवनाला एकदाच मरून येतं, एकदाच मरून येतं. नाम घेता, आता याच्यातला फरक सांगतो. एकदाच मरायचं पुन्हा पुन्हा मारायचं कशाला? ज्ञानोबांनी सांगितलंय, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबवणा इरधारे चिरापडे. या शरीरानं एकदाच यायचंय आणि याच शरीरानं शेवटचं मरायचंय. हे ज्यात करता येतं म्हणून बरं का. जर करता आलं नसतं तर मग ती शक्ती. पण याच शरीराला येण्याची परंपरा थांबवता येते. कारण येणं जाणं दुःखाचं आहे. किती वेळा जन्मायावे किती येणं जाणं दुःखाचं आहे. बरं, रोज प्रवास करणं चांगलं आहे का? येणं जाणं दुःखाचं आहे. येणं नको जाणं नको अशी स्थिती पाहिजे. त्याच्याकरता हे करायचं आहे आणि ते या जन्मात करता येतं. यात जे ही घडे आणले ते हात करता येतं का? आणि म्हणून नाम घेता कापियम. तुम्ही म्हणाल का संसार त्यांनी केला, संसार आम्ही करतो, मग आमच्या नावाला ती महिमान प्राप्त होत नाही, त्यांच्या नावाला ही धार प्राप्त झाली. त्यांनी केलं काय? रामेश्वर शास्त्री म्हणतात त्याला करावं लागतं आणि मग भेटतं. आताच महाराजांनी उदाहरण सांगितलं. गड्या, मी सांगितलेला मंत्र जर तुम्ही ऐकला ना, तुमच्या खिशातला पैसा संपतच नाही. लोक म्हणले, महाराज पैसा किती का घेते म्हणजे याची तारीख घेऊनच टाकायला. कारण पैसा शब्द आला की माणसाचा झोपा गेल्या आणि पैसा नको म्हटलं की झोपा आले. कीर्तनाला उल्हास कुठे येतो आम्हाला? आता हे म्हणते त्याच्या घेतात 500 रुपये बिल झाले. आता उल्हास येईन का आम्हाला? याची म्हणायचं काही म्हणलं तर आम्हाला काय म्हणता येईल? कारण ती करण आणणारी गोष्ट आहे. माणसाला करण आणणारी गोष्ट आहे. तुमचा पैसा कधी संपणार नाही. पण तो मंत्र काय? तर सकाळी 5 पासून तर रात्री झोपेपर्यंत जर तुम्ही एखादं चांगलं काम करीत राहिले तर पैसा कमी पडत. हाच मंत्र आहे. आणि पाहता काय माहिती तुम्ही? याच माणसं उद्योगाच्या घरी लक्ष्मी आहे का झोपणाऱ्याच्या घरी लक्ष्मी आहे? आयुष्याच्या घरी लक्ष्मी आहे का? घरी लक्ष्मी कोणाच्या घरी आहे? उद्योगाच्या घरी लक्ष्मी आहे. उद्योग हाच मंत्र आहे. उद्योग हाच काय मंत्र आहे. आणि म्हणून करावं लागतं आणि केल्याशिवाय आधी केलं पाहिजे. केल्याशिवाय मिळत नाही. मग काय केलं पाहिजे? रामेश्वर शास्त्री म्हणतात पुरुषार्थ केला पाहिजे. पण जगातले पुरुषार्थ आपण करतो, पण जो करायचा तो आपण करीत नाही. आणि जो त्यांनी केला तो पुरुषार्थ केला म्हणून वरचे जे काही 1-2 चरण त्याच्यामध्ये सांगितले त्याला ती महती प्राप्त झाली. या बंगाच्या दुसऱ्या चरणाला
धन्य तुकोबा, समर्थ तुकोबा, पुरुषार्थ तुकोबा. हे पुरुषार्थानं हे विधान प्राप्त झाले. धन्य कोणाला म्हणू नये, समर्थ कोणाला म्हणू नये. आणि समर्थ धन्य किंवा नाम घेता कापे हे जे नावाला चिकटलं तर ते जेने केला हा पुरुषार्थ. पुरुषार्थ आपण जे करतो हा पुरुषार्थ नाही, पण आपण त्याला काय म्हणतो, काय पुरुषार्थी. घरं काय बांधली, दारं काय बांधली, जमिनी काय घेतल्या, पैसे काय, सत्ता काय, संपत्ती काय, पाठीमाग समाज काय, सोयरे काय, धारे काय, रंग काय, रूप काय, याला आपण काय म्हणतो, भाग्य तरी नव्हे. याला आपण काय म्हणतो, भाग्य म्हणतो. याला आपण काय म्हणतो, पुरुषार्थी म्हणतो. आणि माणसं पैशावाला अक्कल असं म्हणतात. आणि खरंय, पैशावाल्याला बी अक्कल म्हटल्यानंतर आपला वेळ बसेल का? त्याला अक्कल म्हटल्यानंतर आपलं काम होईल ना का? बी अक्कल म्हणलं काम होईल. भाऊजी तुमच्या बाबा शेठ तुमच्यासारखं जगात हुशार कोणीच नाही, तर होईल ना काम आपलं. आता मला वेळेने सांगायला काही गोष्टी, परिस्थिती मला असं अडकलं गेलं, मी जर लांबवलं तर गुरुजी म्हणते महाराज शिस्त नाही, मग लवकर उलटलं तरी काही येत नाही. पंचायत अशी वेळेच्या आत करावं काही येत नाही, वेळेची पुढे जाऊ याला पहिल्यांदाच भेटलं. पण गंमत अशी आहे की आपला पहिला दिवस आहे. मी सुरुवातीला सांगितलं की मला कोणती जबाबदारी नाही. मला जर 2-4 दिवस पुढे यायचं काम पडलं असतं तर मग काहीतरी वेगळं निवडावं लागलं असतं. मागं 2-4 दिवस काय झालं, अजून पुढे 2-4 दिवस काय होणार आहे, मग काहीतरी वेगळं समोर जावं लागतं ना. पण आज मात्र फक्त मांडणी करायची आहे. आणि तुमच्याकडे आखाडे होतेच का त्याच्या महिन्यात जत्रा भरल्यावर कमी झाल्या जत्रा, सोंग आईचं सोंग, मारीचं सोंग निघतात तुमच्याकडून, हा कमी झाला असेल. पण अजूनच सोंग आमच्याकडे निघते. आणि सोंग झाल्यानंतर दुपारून आखाडे राहतात. आखाडे तर गुरुजी आखाड्याला पाहिल्यावर सुरुवातीच्या कुस्त्या कोणत्या राहत्या, नुसत्या नारळाच्या. तशी नारळाची कुस्ती आपली आज, आणि बक्षिसाच्या कुस्त्या उद्यापासून. नारळाची कुस्ती झाली, पण कुस्त्या नारळाच्या पाठी काही गेलो होतं त्याला माहिती पुढे पहिलवान होणार आहे. नारळाची कुस्ती लहान नसती. आणि म्हणून शाण्या माणसाला सुरुवात शेवट कळतो, येड्याला काहीच कळत नाही. येडी माहेरला बी असली तर भावाला भाऊच म्हणते, सासरला गेली तर भावाला नवऱ्याला भाऊच म्हणते. मग ती येडी म्हणून काय म्हणावं, काही फरक कळला पाहिजे ना, इकडे काय म्हणावं तिकडे काय म्हणावं. शहाण्या माणसाला सप्ताहाचं मर्म कळलं पाहिजे. सप्ताह सकाळ सुरुवातीपासून शेवटपर्यंत घेता आलं पाहिजे. आणि तुमचं भाग्य चांगले मला या उत्सवाचा जो काही काय महाराज मला सांगितलं की असा निरपेक्ष सप्ताह या 200 किलोमीटरच्या परिघामध्ये जर कोणाचा असेल तर मला नाव सांगा तुमच्या. चित्ती नाही आस आणि तो प्रत्यक्ष पांडुरंग त्याचा विठाला असे भक्ताची घरी मन सांगता करी. आणि अशा भक्तांच्याकडून पुरुषार्थ होतो. काय पुरुषार्थ केला त्याने, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रह विमुच्य सोडले, टाकले. आणि ज्यांनी टाकले म्हणून त्यांचा काय झाला तो पुरुषार्थ. कारण विकार टाकण्याला पुरुषार्थ म्हणतात. बोलता येतील मला विकाराबद्दल, पण वागता येणार नाही, ते अंगी बांधता येणार नाही. पण त्यांची अंगी बांधलेले आहेत ते सगळे विषय. काम क्रोध लोभ निमाले सर्वानंदाची तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधे, याला पुरुषार्थ म्हणतात. जेने केला हा पुरुषार्थ. म्हणून धन्य तुकोबा समर्थ. आता मला विस्तार करायला वेळ नाही. समर्थ शब्द कशाला म्हणतात, धन्य कशाला म्हणतात, आणि का याचा विस्तार आहे भरपूर करण्यासारखा. कारण महाराज या जगाचं नियंत्रण करणारा जो काळ आहे तो का लहान असेल का, तो फार मोठा आहे. पण मोठी माणसंही मोठ्याकडेच वागत आहेत. तो एवढा जरी असला तरी तो तुकोबाराम महाराजापुढे वागतो, संतांच्या नावापुढे वागतो. आणि म्हणून अलौकिक महिमा आहे हा. लौकिक महिमा जळी दगडा सहित वया तारी शिल्या, हा लौकिक महिमा आहे. गावच्या पाटलांना सांगितलं तुमचं हे सगळं बंद करा. त्या काळामध्ये ब्राह्मणशाही होती. ब्राह्मणाने आदेश दिले की इतरांनी मुखातून काही बोलणं म्हणजे वेद बोलणं पाप आहे. तुमच्या मुखातून वेद बाहेर पडला, तो वेद मात्र आता बाहेर पडू नये अशी काळजी घ्या. कवित्व बंद करा आणि तुमचं कवित्व जे निर्माण झालं ते बुडवून टाका. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मी पूर्ण झाले. तुकोबारांनी ते बुडवलं, पण तारलं ते भगवंतानं. मी सांगितलं ना,
असे त्याचे घरी काम न सांगता करी. भगवंतन ते तारलं कसं तारलं? जळी दगडा सहित वया उदकामाजी वया ठेवून कोरड्या दाविल्या रोकड्या. आणि म्हणून तिसऱ्या चरणामध्ये हा लौकिक भाग सांगितला, पहिल्या 2 चरणामध्ये अलौकिक भाग सांगितला. आणि म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका लौकिक अलौकिक संगम. आणि ते जरी तुमच्या माझ्यासारखे दिसले, तुका भासला हा मानवी वेशधारी परी हा लीला विग्रही निर्विकारी. जरी ते तुमच्या माझ्यात असले तरी तुमच्या दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो. जरी ते आपल्यासारखे असले पण ते मात्र आपल्यासारखे ते प्रत्यक्ष देवच आहेत, अवतारच आहेत. तुका विष्णू नाही तुझा ज्ञानेश्वर. धन्य तुकोवा समर्थ जिने केला पुरुषार्थ जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाया. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. धन्य तुकोवा समर्थ जिने केला पुरुषार्थ. या ठिकाणी हा भंग निवडण्याचं दुसरे कारण असं की हा सगळा परिसर संत सहवासाचा परिसर आहे. संतांची कृपा असणारा, आशीर्वाद असणारा. तिकडे तिकडे सकाराम महाराज, गजानन महाराज, ज्या प्रांगणामध्ये आपण हे बोलतोय, दत्तू महाराज यांची समाधी या ठिकाणी आहे. आणि त्यांनी सुरू केलेला हा उत्सव आणि संतांनी जे जे काम सुरू केलेलं असतं ते काम आणि कळसाला जातं. आता महाराजांच्या हातानं ट्रस्ट स्थापन झाला. पुढची दिशा कशी असावी, कसं संस्थान असावं, अर्थात संतांनी नुसती दिशा दाखवली आणि त्याच्यावर आता महाराजांचा कृपाशीर्वाद आहे. त्याच्यामुळे कळसाला गेलं. मला तरी वाटतं सगळ्या जगामध्ये हिंदूची जेवढे मंदिर असतील, जेवढे संस्थान असतील हिंदू, तर इतकी शिस्तबद्ध प्रणाली आपल्या शेगाव सारखी कुठं आपल्याला पाहायला मिळणार नाही. जगात कुठे जातो मी, कुठल्याही देशामध्ये आता मंदिर व्हायला लागले, मुस्लिम राष्ट्रामध्ये देखील आता काय व्हायला लागले, मंदिरं व्हायला लागले. पण त्याच्या परिणाम त्यांची कामं असतील, त्याबद्दल आपलं काही दुमत नाही. पण हे जे आहे हे मात्र अप्रतिम आहे. हे शब्दातून सांगण्यासारखं नाही, शब्दातीत अशा स्वरूपाचं नियोजन आहे. आणि संस्थानाला जी माणसं परंपरेला लाभलेली आहेत, मालक असतील, चालक असतील, सेवक असतील, तिथं जेवढे शेवटच्या स्तरापर्यंत जे घटक असतील, हे सगळे घटक त्या शिस्तीचे अंग आहे. आणि त्या अंगामुळं ती शिस्त येणाऱ्या प्रत्येक माणसाला पाहायला मिळते. ती काही सकाळी पाहायला भेटली, दुपारी भेटत नाही, दुपारी पाहायला भेटली, संध्याकाळी भेटत नाही. ती 24 तास त्या ठिकाणी असणार पावित्र्य, स्वच्छता, शिस्त. इथं यांचा 7-8 वर्षापासून त्या गावाला कीर्तन करण्यात येऊ. कारण ज्यांनी हे कीर्तन या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न केला त्याचे शिल्पकार आमचे हरिभक्तीपरायण श्रीधर महाराज सोनवणे, आपल्या पंक्तीच्या अन्नदाते. त्यांच्याकडे मला सेवा करण्याची योग्य प्रेमाचंच नातं करावं लागतं. वास्तविक किती आपण 1 तास बोलतो ना, कारण महाराज तुमचं बी 1 तास रस्त्याचं कीर्तन असतं. कारण रस्त्याला दिंडीच्या कीर्तनाला काय पाहिजे,
एकच तास कीर्तन करायला पाहिजे आणि ज्याला एकच तास कीर्तन करता येते त्यालाच कीर्तन करायला पाहिजे रस्त्याला. त्याला 2-4 घंटे करायचं सोय त्याला कशाला? तो आपण पटांगणात जायला चालतो 2-4 घंटे चालला एकटाच होते मग सुरू. महाराज आमच्या संस्थेमध्ये 84ची गोष्ट आहे. मोठे बाबा साखरे महाराज, जयराम बाबा भोसले, देवकर माहुलीचे संस्थानिक मालक, अशा 4 संस्था त्यांची काही चर्चा झाली की मग 2-2 पोराच्या मग परीक्षा घेऊ. मग आमचे 2 पोरं त्यांचे 2 असे 8 पोरं निवडले. आम्ही संस्थेमध्ये या. मग माझा त्याच्यात नंबर लागला. अजून एक मला सोबती होता आणि सुरुवातीला कोणा कीर्तन करा हा प्रश्न असा होता की 8 कीर्तन करायची ते फक्त किती अर्ध्या घंट्याला 4 घंट्यात झाले पाहिजे. किती कीर्तन? 8 कीर्तन किती घंट्यात? 4 घंट्यात झाले पाहिजे. 30 मिनिटात रामकृष्ण हरी कीर्तनाचा भंग, चाल, त्याच्यावरचा भावार्थ, त्याच्यावरचा एखादा शंका समाधान, ज्ञानेश्वर माऊली आणि शेवट चाललं होतं त्याच्यात. त्या 30 मिनिटात शेवट चाललं होती आणि जय विठ्ठल 30 मिनिटात झालं पाहिजे हा त्याला निकष. आणि त्याच्यामध्ये त्याचा संदर्भ बसवता आला पाहिजे अभंगाचा, हा त्याचा निकष. मला धन्यकाळ संत भेटे अभंग घेण्याच्या योगाला. सुरुवात माझ्याकडे झाली कारण कोणी सुरुवात करीना आणि माझा तो वेळ बसला. योगावर मला सुरुवात करायची तेव्हा माझाच पहिला नंबर लागून गेला. नंतर माझं फोन त्यांनी केलं सगळ्यांनी. मग 30 मिनिटामध्ये कीर्तन करण्याची सवय असल्यामुळे असतात. मला 25-30 वर्षापासून माझी दिंडी जाते पैठणला. घंटाभर कीर्तन रस्त्याचं करावं लागतं आणि सप्त्यातलं कीर्तन 2च तास केलं पाहिजे. करणारा कीर्तन कारण किती काय केलं पाहिजे? 2 तास ठरलेलं आहे. वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेबांनी संस्थेमध्ये शिस्त आणली, अभ्यासक्रम दिला, कार्यक्रमाची वेळ काळ दिली. नाही तर आता सध्या कसं आहे, तासभर प्रवचन, 2 तास आणि सिनेमा नाही. सिनेमा 3च तास, रातभर नाही. तुम्हाला रातभर काय ते सांगतो नंतर. सिनेमा किती आणि तमाशा उजडू सर त्याला काही माप नाही. असे ठरलेले टाईम. आता 10 दिवस सप्ताह मला माहित नाही, आता तर मी पत्रिका पाहिलेली 10 दिवस सप्ताह. महाराजांनी सांगितलं, बरोबर सांगितलं की अजून रुपया कोणाला मागितला नाही, रुपया जमवला नाही. सुरुवात तर होऊन गेली. बुवाच्या खिशात 500 रुपये नाही. पहिला दिवस पार पडला. 10व्या दिवशी काल्याचं कीर्तन होणार. 200 किलोमीटरच्या परिसरामध्ये असा निरपेक्ष सप्ताह करणार दाखव म्हटलं कोणी मला महाराज. अर्थात परमार्थामध्ये जी गोष्ट लागते तीच गोष्ट इथं आहे आणि म्हणूनच ते पांडुरंगाला काय मान्य आहे. आणि जे देवाला मान्य आहे ती भक्ती करणं खऱ्या अर्थानं भक्ताचं काम आहे आणि ती केली पाहिजे. आणि याची या जगात काय गरज आहे आणि ती गरज वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य दत्तू महाराजांनी ही परंपरा घालून दिली. त्यांच्या परंपरेमध्ये ही सगळी मंडळी जी त्याग परंपरा जगते. त्याग बोलल्यानं त्याग होत नाही, त्याग जगावा लागतो, त्याला त्याग म्हणते. नाही तर माझ्यासारखं म्हणून त्याग गप्पा त्यागाच्या भरपूर करेल मी, पण त्याग जगू शकत. त्याग जगण्याकरता लागणारा जे काही ब्रीद आहे महाराज त्या परंपरेमध्ये लोकांना सापडलेलं आहे. आणि आपण जरी दुर्लक्ष केलं त्या कार्याला तर देव मात्र कोणाचे जर पण लक्षात घालून ते काम पार पडून घेतल्याशिवाय अशी त्याची घरी काम न सांगता तुम्हाला कळू येते. अशा स्वरूपाची ही परंपरा. त्या परंपरेमध्ये या ठिकाणी 2 शब्द सेवा करण्याचा योग आला. आजच्या कीर्तनाला गुरुजी खरे पण पहिल्या दिवशी तुम्ही येऊ शकत नाही, भेट ते म्हटलं मी येतो कधी, भेट देऊन जातो. माझ्या कामाच्या नियमाच्या वेळेच्या काळाच्या नुसार मी थांबतो कधी, जातो कधी. पण आज मात्र त्यांनी मोठं मन करून थांबले, वेळ या ठिकाणी दिली. आणि गायक वादक समूह सर्व्हिस, तुला आज काही त्रास नाही, उद्यापासून त्रास सुरू होईल. उद्या नवीन येतील, जरा कमी कर, ज्यादा कर, युको कमी कर. काही अक्कल नसते आम्हाला याच्यातली काही, पण त्याला शिकवतो आम्ही आमची. म्हणजे तुमच्यावर शायनिंग टाकाय करता आम्हाला पटका बांधल्यावर कंबर बांधले असं तर काही सांगायचं. खऱ्या अर्थानं आपण आवडून घेतलं पाहिजे. आपल्याला त्यातलं काही कळत नाही म्हणूनच नाही. आणि तुला बी एक गोष्ट जबाबदारी तू बी, हे जर चांगलं चाललं ना लोक महाराज म्हणते तो चांगला आहे, तो नका लावू. धंद्याची अक्कल पाहिजे. आपला धंदा कसा टिकल, याला किती आवाज द्यायचा, त्याला किती आवाज द्यायचा, त्याला किती आवाज द्यायचा, महाराजाला किती आवाज द्यायचा. तू मास्तर आहे का? मास्तर त्याच्यातले तो तज्ञ आहे ना. आणि सगळ्याची कामं सगळी ज्याची कामं त्याने व्यवस्थित केले महाराज की मग मात्र तुम्हाला कुठेच अडचण येत नाही. आणि ही अडचण मात्र या ठिकाणी कुठंच दिसत नाही. अर्थात निश्चित